नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो तुमचं माझ्या कोकणवारी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजचा व्हिडिओ हा वेगळ्या पद्धतीचा असणार। नेहमीच मी तुम्हाला काही ना काहीतरी दाखवत असतो, तर आज एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगू इच्छितो की आज आमच्या भाटलेवाडी रस्त्याचं डांबरीकरणाचं काम सुरू आहे। आज म्हणजे गेले 2-4 दिवस चालू झालेला आहे। बरेच वर्ष प्रतीक्षेत राहिलेला हा आमचा रस्ता की कधी होईल याची आम्हाला देखील उत्सुकता होती, पण विधानसभेच्या या निवडणुकीनंतर गावातल्या राजकीय पुढाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे आणि आमचा रस्त्यावरती काम सुरू झालेलं आहे। तर तुम्हाला दाखवतो की 2 दिवस या रस्त्याचे काम सुरू आहे। म्हणजे आधी जाडी खडी टाकली गेली, त्यानंतर पुन्हा रोलर मारला गेला, त्यानंतर बारीक ग्रेनाइट आणि त्यावरती आता डांबरीकरणाचं काम सुरू आहे। तर इकडे केशवसूत स्मारक आणि इथून आमच्या भाटलेवाडीच्या रस्त्याला सुरुवात होते। म्हणजे इथून भाटलेवाडी सुरू ती अगदी मेन रोडला बाहेर पडते आणि ते रस्ता आज बंद ठेवलेला आहे कारण डांबर टाकतायत। तर तुम्हाला दाखवतो रस्त्याचं काम कसं सुरू आहे, तुम्हाला पण दाखवतो। तर मंडळी बघू शकता, इकडे आता डांबर टाकायला आज दुपारपासून सुरुवात झालेली आहे आणि इकडे रोलर पण आलेला आहे आणि ते गाड्या लावलेल्या आहेत आडव्या, कारण रस्ता बंद आहे वाहतुकीस आणि 2-4 दिवस झाले काम सुरू आहे रस्त्याचं। इकडून जा कारण पाय चिकटल। तर वाहतुकीस बंद आहे आणि या रस्त्यावरती काम करणारी मंडळी आहेत ती आता जेवायला बसलेली आहेत। आणि इथून केशवसूत स्मारक ते अगदी मेन रोड आहे, जो मालगुण वरवडे जयगड हा जो रस्ता आहे त्या रस्त्याला जाणारा हा आमचा वाडीतला आतला रस्ता आहे आणि त्याचं हे काम सुरू आहे। तुम्ही बघू शकता बरेच वर्ष झाली, जवळजवळ 10-15 वर्ष झाल्यानंतर या रस्त्यावरती कामकाज सुरू झालेलं आहे। ज्यावेळी आमच्या वाडीतून ज्यावेळी सरपंच निवडून गेले होते, उपसरपंच, त्यांच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आणि त्यावेळी रस्त्याचं एकदा डांबरीकरण झालं होतं, परंतु त्यानंतर 10-15 वर्ष गेली, त्यानंतर रस्ता आमचा पूर्णपणे खराब झाला होता। पण आत्ता या रस्त्यावरती काम सुरू होतं आहे आणि इकडे कडी वगैरे पडले बघू शकता। तर मंडळी बघू शकता इकडे डांबर वितळवलं जात आहे। ही डांबराची गाडी आहे, इथे डांबर वितळवलं जात आहे संपूर्ण। इथे कालपासूनच त्यांनी मशीन वगैरे आणून ठेवलेली आहे आणि इकडे मशीन आहे खडीची, हे बघा। शाळा लवकर सुटली, शनिवार, आणि ही मशीन आहे आणि ही मंडळी आहेत सगळी रस्त्यावरती काम करणारी। इकडे बसले, जेवण चालू आहे त्यांचं। सुटणार नाही का?
गरम असेल गरम. लगेच नाही काढून तरी ठेवले. थेंब जरी पडला ना पायावर भाजल कसला. सकाळी कुठे आज किती ती तर मंडळी, आमचा हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता सन्माननीय आमदार उदयजी सामंत यांच्या प्रयत्नातून पूर्ण केला जातो आणि त्याचबरोबर की आमच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते आहेत जे वेळोवेळी सर्वांच्या हाकेला धावून जातात. ते राजेश साळवी असतील, त्यानंतर अमित पाटील आहेत, अतुल पाटील आहेत आणि त्यानंतर आमच्या वाडीतील माजी उपसरपंच, या सर्वांच्या पाठपुराव्यानंतर आमच्या या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि खरं तर आनंदाची गोष्ट आहे की अशा कामाला वेग येतो आहे आज आणि जोरदारपणे काम होतं आहे. आणि इकडे स्वतः उपस्थित आहेत राजेश साळवी आणि ते कामाची संपूर्ण पाहणी करतात की सुरुवातीपासून त्यांची पाहणी चालू आहे की कशा पद्धतीने काम चालू आहे. इथे आमच्या वाडीमध्ये रोज येत आहेत आणि सर्व काम कसं चाललं आहे बघतायत. आणि त्याचबरोबर ते आता इकडे रोलर पण फिरवला जातो आहे, तुम्ही बघू शकता. आणि बारीक खडी आहे ही टाकली जाणार रोलर फिरवल्यानंतर. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण काम सुरू आहे. इकडे पण बघू शकता तुम्ही, पूर्ण रस्ता व्हायचा आहे आपला. रस्ता झाला की मी तुम्हाला दाखवतो. तर मंडळी बघू शकता इकडे राजेश साळवी ज्यांच्या प्रयत्नातून हा रस्ता आमचा पूर्ण केला जातोय, ते स्वतः इथे कामाची पाहणी करतायत, हे बघा. आणि मित्रांनो, मागच्या काही महिन्यांमध्ये आमदार उदयजी सामंत यांनी आमच्या वाडीला भेट दिली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की काही करून मी हा तुमचा रस्ता पूर्ण करून देईन. आणि त्याचाच पाठपुरावा इथे केला जातोय. राजू काका साळवी आहेत, हे बघा, त्यांच्या प्रयत्नातून आमचा रस्ता होतोय. आनंदाची गोष्ट आहे. तर मंडळी, रस्त्याचं काम सुरू आहे आणि काल बघायला गेलं तर अर्धा भाग त्यांनी पूर्ण केला होता आणि आज पुढचा भाग ते करतायत. तर अशा पद्धतीने या रस्त्याचं काम पूर्णत्वाकडे जातं आहे. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की 2004 साली जेव्हा माननीय आमदार उदयजी सामंत पहिल्यांदा निवडून आले तेव्हा आमच्या मालगुणच्या ग्रामपंचायतीवरती राष्ट्रवादीची सत्ता होती आणि त्या काळात म्हणजे आमच्या वाडीतून देखील सदस्य निवडून गेले होते आणि तेव्हा आमचा रस्ता केला गेला होता. म्हणजे अगदी आमच्या वाडीपासून खाली भंडारवाड्यापर्यंत. त्यानंतर आता जर पाहायला गेलं तर 15 वर्ष गेली, पण 15 वर्षामध्ये शिवसेनेची सत्ता असताना देखील ना या रस्त्याकडे कधी बघितलं गेलं नाही, काय नाही. तर नुकतीच आमच्या मालगुण गावची ग्रामपंचायतीची निवडणूक 2.5 वर्षापूर्वी झाली. त्यामध्ये शिवसेना आणि गाव पॅनल अशा प्रकारची ही लढत होती आणि त्यावेळी शिवसेनेकडून आश्वासन देखील दिलं गेलं होतं की तुमच्या वाडीच्या रस्त्याचं वगैरे काम करू, किंवा पाण्याचा एक प्रश्न होता, शेतीमध्ये जे पाणी घुसतं ते देखील त्या पोवडीला जोडलं जाईल. पण ती आश्वासनं काय पूर्ण केली गेली नाही. पण ज्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी शब्द दिला तो पूर्णत्वाकडे गेला आहे.
पण मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की हा जो काय आता रस्ता झालेला आहे हा आमचं जे आता 26 डिसेंबरला रोपं महोत्सवी वर्ष होतं आहे आणि मार्गशीर्ष उत्सव देखील संपन्न होणार आहे त्याच्या आधी केला गेला आहे. पण मित्रांनो याच्यामध्ये जर खरोखर प्रामाणिकपणा जर ओतला गेला असेल तर हा रस्ता नक्कीच टिकेल. आणि जर कुठे कालबेरे असेल तर या रस्त्याची अवस्था काय होईल हे पुढे मी तुम्हाला दाखवीनच. तर याच्यावरती अजून एक लेअर येणार आहे. तर अशा पद्धतीचा हे रस्त्याचं काम आपल्या इकडे चालू आहे. तर तुम्हाला पण दाखवावं हा त्यामागचा माझा हेतू होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा. आवडला तर लाईक करून शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू पुन्हा अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.